विषय असा आहे की परळी हे आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी देवस्थान आहे. आपण जर देशात बघितलं असेल तर 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रत्येक देवस्थानला शिर्डी असेल आणि आपले त्याबरोबरच शिर्डी असेल, पंढरपूर असेल, ही मोठी देवस्थान आहेत. त्या देवस्थानला दिव्यांगासाठी डायरेक्ट दर्शन आहे ही देशामध्ये सगळीकडे व्यवस्था आहे. आज आपण परळीत बघितलं, परळी वैद्यनाथ देवस्थानमध्ये कुठंही प्रकारचा कुठं बोर्ड नाही. देवस्थानच्या वर जाण्यासाठी दिव्यांगाला कुठलाही रॅम्प नाही, ज्येष्ठ नागरिकाला जाण्यासाठी रॅम्प नाही. आमची मागणी की दिव्यांगाला डायरेक्ट दर्शन भेटावे. त्याचबरोबर आपण आत्ता विषय काढला, शिर्डी असेल, पंढरपूर असेल, आळंदी असेल, या देवस्थानला ती प्रॉपर गावातली लोक आहेत. त्या गावातल्यासाठी एक गाव दरवाजा म्हणजे गावातल्या लोकांनी फक्त आधार कार्ड दाखवायचं आणि डायरेक्ट दर्शन करायचं. आमची तहसीलदार देवस्थान कमिटीला मागणी आहे की त्या धर्तीवरच परळीतले लोकांना दिवसभर आपले व्यापार असतील, कामं असतील, शेतकरी असतील सगळ्यांना कामं असतात. जास्त बाहेरचे भाविक श्रावण महिना असेल किंवा दररोज 4-4, 5-5 तास रांगा लागतात. तेवढा वेळ परळीतला नागरिक थांबू शकत नाही, तो देवाच्या दर्शनापासून वंचित राहू शकतो. म्हणून त्यांचं आधार कार्ड बघून एक सेपरेट दरवाजा करून त्यांना कुठलीही दर्शनाची परळीच्या लोकांसाठी सेपरेट ती 1 तास त्याचा वेळ लागू, परळीच्यासाठी 2 तास लागू, पण ती परळी तालुक्यातल्या लोकांसाठी रांग असली पाहिजे, ही आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये तुम्ही अध्यक्ष किंवा सचिवांना काही चर्चा केली आहे? बिलकुल, मी त्यांच्याशी बोललो आहे, अध्यक्ष सचिवाला बोललो आहे, तहसीलदारांशी बोललो आहे. ते म्हणलेत आम्हाला एक वेळ द्या. दिव्यांगाचं त्यांनी मला सांगितलं आम्ही दिव्यांगाला ठेवलं, पण प्रत्यक्षामध्ये दिव्यांगाला आता त्यांच्या सिक्युरिटी गार्डने काल आमच्याकडे दिव्यांग गए की मूकबधीर माणूस आहे, अंध आहे एका डोळ्यानं, की ते म्हणते तू तर धडधाकड आहे, तुला कशाला डायरेक्ट दर्शन पाहिजे. आपण जर बघितलं मूकबधीर माणसाला ऐकायला येत नाही, एखाद्या धक्का बसला पडला, अंध माणूस आहे त्याच्याबरोबर धक्का लागला, अशा अनेक दररोज तक्रारी आल्या. म्हणूनच आम्ही हा विषय घेतलेला आहे. खरं म्हणजे आता हा पवित्र श्रावण मास सुरू होतोय आणि अशामध्ये बऱ्याच जणांची इच्छा असते की दर्शन करायला पाहिजे आपण वैद्यनाथाचं. तर अशा आता हे खरं म्हणजे तात्काळ सुरू करायला पाहिजे. निश्चित त्यांनी आजची आज त्यांना जर आपल्याकडं आपल्या ह्याच्यामध्ये देवासाठी प्रत्येकाला देवाच्या दर्शनाची श्रावण महिन्यामध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला अतिशय मोठं महात्म्य आहे आणि त्या काळामध्ये आपण देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिक आहेत, बऱ्याच आईवडिलांना आपल्या परळीतले लोक असतात की आईवडील आरोग्याची देवता आहे, तिथं नेऊन आपल्या एकदा श्रावण महिन्यात आईवडिलाचं दर्शन करायला पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथं कुठलीही सुविधा नाही किंवा ज्येष्ठ नागरिक गेला तर त्याला तासन तास उभा लागते. त्यामुळं परळीतलं आधार कार्ड बघा, परळीतल्या लोकांसाठी सेपरेट रांग करा, ही आमची मागणी.